बाई झालं बाई चालू आता 8 दिवसाचं टेन्शन. टिफिनमध्ये काय द्यायचं काय द्यायचं. शाळा पण अशी की त्या शाळेमध्ये नाही चालत बाहेरचं, आणि नमुने असे की त्यांना हे नको आहे ते नको आहे. आता काय देऊ. आज केले थालीपीठं एक कपभर ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 कपभर गव्हाचं घेतलं आहे, 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकला आहे. त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर वाटून घेतली. आता अर्धा कप कांदा टाकला आहे. अर्धा कप कोथिंबीर घातली आहे, आणि त्याला मस्त हळद मीठ टाकून मस्त तिमून घेतले. नरमसूत तिमून घ्या, म्हणजे काय होईल, ते नरम असले ना तर मग उलायचे नाही. जास्त कडक झाले की उलतात. अशी शाळा ना असे नग काय करणार. दररोजचाच प्रश्न आहे. आता मी तर खूप वैतागलेले. दररोज वेगळं करणार तरी काय. शाळेमध्ये हे चालत नाही ते चालत नाही. आता करणार काय मग. त्यामुळं ना असे थालीपीठं, हे रोजची भाजी पोळी हेच चालतं शाळेमध्ये. तर बघा मग आता चला आपण थालीपीठ बघूया. असे मस्त थापून घ्या. याच्यावर एका कपड्यावर, स्वच्छ कपड्यावर एक थापून घ्या. मस्त सगळीकडून थापून घ्या, म्हणजे काय होतं ते उलत नाही. थोडंसं उलतात इकडून तिकडून, तर त्याला दाबून घ्या. आणि नाही का ना त्याला मधातून एक छिद्र पाडा. थालीपीठं म्हणजे आमच्याकडे याला धपाटे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात काही माहीत नाही मला, पण आमच्याकडे याला धपाटेच म्हणतात. खूप करायच्या आज्या आया खूप करायच्या. आता नवीन नाव आलं आहे थालीपीठ म्हणून. हे बघा असं मस्त छिद्र पाडून ना त्याला मस्त तसंच कपड्या सगळं उचलायचं आणि तव्यावर टाकायचं. सगळीकडून मस्त व्यवस्थित तेल घालायचं, म्हणजे ना ते सगळीकडून भाजतात आणि लागत नाही, चिटकत नाही खाली. बघा दुसरं पण तसंच थापून घ्यायचं आणि असं मस्त पलटायचं त्याला. आता हे बघा असे खरपूस सगळीकडून व्यवस्थित भाजून घेतले ना, म्हणजे ना खूप छान लागतात. आता त्याच्यासोबत दह्यासोबतही देऊ शकता. पण आता शाळेत दही कसं देणार, म्हणून मी नाही का ना शेंगदाण्याची चटणी दिली आहे. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये नाही का ना चटणीसोबत छान लागतं आहे ते. आणि हे बघा शेंगदाण्याची चटणी किंवा आमच्या इकडं डाळ पण करतात त्याच्यासोबत. हे बघा खूप हे टाकले. बघा किती छान झाले सगळं. आणि हो, सबस्क्राईब करताय ना, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग.